चला आपण अंपायर्स याचं आपण ज्यांनी 2 दिवस अतिशय चांगले पंचांची भूमिका साकारली, आमचे श्रीनाथ पाटील आणि प्रवीण मडवी. श्रीनाथ याचं आणि प्रवीण मडवी. हां, गुड्डू शेट याचं आपण गुड्डूबाई यांचं आगमन झालं आज दिवसभर. अतिउल्ला शेख यस त्यांचं या ठिकाणी आगमन झालं. सहर्ष स्वागत. श्रीनाथ या पंचांचं सुद्धा आपण सत्कार करू. चला पंच या ठिकाणी प्रवीण मडवी आणि आमचे श्रीनाथ पाटील यांचं सुद्धा आपण सत्कार करू. हा ज्ञानदेव पाटील स्वागत आहे आपला. ओमसाई MTC त्याचा सुद्धा आपण सत्कार करू ज्यांनी स्पर्धा कव्हर केली. आमचे सूरज म्हात्रे, कुणाल म्हात्रे, सॉरी सूरजचा नंबर आहे, कुणाल म्हात्रे याचा सुद्धा आपण सत्कार या ठिकाणी करतोय. जीवन शेट यांना सुद्धा विनंती करेन की आपण आहे कॅमेरा आहे. गुड्डूबाईचा आपण या ठिकाणी सुद्धा सन्मान करणार आहोत. मतुल्ला शेख यांचं सुद्धा या मंचावरती आपण सत्कार करतोय. या सन्मान करू. खऱ्या अर्थात 2 दिवस समालोचन ज्यांचं आपण ऐकलं या स्पर्धेमध्ये, या 14 गावातील परिसरातील सिनियर समालोचक जगदीशजी पाटील सरांचा सन्मान. नारिवलीचा आवाज, मराठीचा एक तुम्ही आवाज ऐकलात, सर्वांना मनमोहित करणारा मायबाप प्रेक्षकांना. आणि जगदीशजी पाटील सरांचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष जीवनदादा वालीलकर यांच्या शुभहस्त मायेचे शाल, पुष्पगुच्छ, प्रेमाचं प्रतीक तुमचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत. त्याचबरोबर आमचे दैसरगावचा बुलंद आवाज सौरभ पाटील एंटरटेनमेंट कॉमेंटेटर, हां त्याचा सुद्धा सन्मान करण्यात येईल. 2 दिवस त्यांनी सुद्धा या स्पर्धेमध्ये अतिशय चांगलं समालोचन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं, त्यांचं सुद्धा या ठिकाणी करतोय आपण सदिच्छा सन्मान. त्याचबरोबर आता
डीजेचा सुद्धा सन्मान राहिला, या करूया. डीजेचा सत्कार या ठिकाणी करण्यात येईल. चला हॅलो, चला आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळूया. जो शेवटचा सामना झाला त्या शेवटच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्कार, कारण खरं तर लो स्कोरचा सामना होता, मात्र त्या लो स्कोरच्या सामन्यामध्ये पाहिलं तर बॅटिंग आदित्यने चांगली केली. आता 2 गोलंदाजाने षटकं फेकली, 1-1 3-3 धावा दिल्या आणि 1-1 विकेट मिळवलं. त्यामुळे आम्ही संयुक्तरित्या दोघांना मॅन ऑफ द मॅच देतो, प्रणव पाटील आणि मंथन गोरपेकर. चला, तशी तर आधीला देणार होतो, मात्र लो स्कोरचा सामना होता त्यामुळे चला दोघे पण या, दोघांना मॅन ऑफ द मॅच देऊ. मग तुम्ही ठरवा कोणाला ट्रॉफी द्यायची ती. चला गुड्डू शेट या, मतिउल्ला सर आणि गुड्डू शेट हे उपस्थित आहेत. मॅन ऑफ द मॅच देतोय आपण प्रणव पाटील आणि मंथन गोरपेकर. त्याचबरोबर आमचे आजचे प्रमुख पाहुणे गुड्डू शेट आणि मतिउल्ला खान यांच्या वतीने आम्हाला 10,000 रुपयाचं डोनेशन आलं, त्यांचा आम्ही सतेश आभारी आहोत. या स्पर्धेतील आता बेस्ट बॉलर देऊया, ज्याने या खेळपट्टीवरती खरं तर काल कमी धावा झाल्या, मात्र आज जास्त धावा होत असताना सुद्धा चांगली गोलंदाजी केली आणि या स्पर्धेत फायपर विकेट मिळवले, विकेट 5 आणि इकॉनॉमिकल गोलंदाजी करणारा गोलंदाज ठरलाय मंथन गोरपेकर, बेस्ट बॉलर या स्पर्धेतील. रोहित शेठ पाटील आणि आमचे जीवन शेठ वालिलकर दानशूर दाते या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ. त्याचबरोबर या स्पर्धेतील देऊया आपण बेस्ट बॅटर ना बेस्ट फिल्डर राहिला. बेस्ट फिल्डर या स्पर्धेमध्ये ज्याने सर्वाधिक झेल टिपले आणि झेल टिपत असताना चांगला एफर्ट दाखवला, कठीणातले कठीण झेल टिपून या स्पर्धेमध्ये सर्वांचं लक्ष वेधला, तो खेळाडू आहे बेस्ट फिल्डर संदेश उर्फ सँडी गोरपेकर. मॅगी वेल प्लेट वेल. मॅगीने सर्वाधिक झेल टिपले या स्पर्धेमध्ये, चांगली कामगिरी राहिली त्याची. त्याचबरोबर या स्पर्धेतील देऊया बेस्ट बॅटर, ज्याच्या नावावरती राहिले 50 पेक्षा जास्त धावा आणि तोच ठरला स्पर्धेतील बेस्ट बॅट्समनचा किताब घेणारा खेळाडू. पाहतो आपण कौसा संघाचा कल्पेश गोवारी, तो नाही आहे, त्याच्या अनुपस्थितीमध्ये हे ट्रॉफी स्वीकारली जाईल आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. कालच्या दिवसामध्ये फार चांगली फलंदाजी केली, गोलंदाजी सुद्धा पार्ट टाइम गोलंदाजी करत असताना 2 विकेट मिळवले.
चला आता देऊया आपण यानंतर द्वितीय क्रमांकाचा मानकरी. या स्पर्धेमध्ये रोख रक्कम 25,000 रुपये आणि ब्युटिफुल ट्रॉफी सन्माननीय रविशेठ पाटील दैसर मोरी यांच्या वतीने त्या आम्हाला ट्रॉफ्या सुपूर्द करण्यात आल्यात. सालाबादप्रमाणे याही वर्षी त्यांच्या वतीने ट्रॉफ्या देण्यात आल्यात आणि या स्पर्धेतील रनरअप संघ ठरला आहे, ज्याने कालच्या दिवसामध्ये सर्वांची मनं जिंकली आणि आज मात्र त्यांनी दुय्यम संघ पाठवला, कारण त्यांचा संघ दुसरीकडे क्वालिफाय झाला. त्यामुळे कौसा संघ ठरला आहे स्पर्धेतील रनरअप संघ. निलूभाऊ या. जय. चला आता देऊया स्पर्धेतील विनर अप चॅम्पियन संघ पहा मिळतो आपल्याला. बऱ्याच दिवसानंतर चॅम्पियन संघ ठरलाय. धर्मेंद्र गोरपेकर याच आहे आणि संदीप तू नाही येणार माहित आहे मला. धर्मेंद्र या. हा ह्या सीझनची या सीझनची 11वी ट्रॉफी आहे. साक्षी एलेवन गावदेवी नारिवली संघाची. चौथ्यांदा पहिल्या क्रमांकाची आली, दुसऱ्या आणि तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांक एकूण मिळून 11वी ही ट्रॉफी. साक्षी एलेवन गावदेवी नारिवली संघ हा चॅम्पियन ठरलाय. जे हनुमान क्रिकेट असोसिएशन दैसर मोरी या स्पर्धेतील चॅम्पियन संघ तुम्हाला पहा मिळतोय. साक्षी एलेवन भरतशेठ भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ. जय जय श्रीराम. आणि आता शेवटचा पारितोषिक या स्पर्धेमध्ये पाहतोय, ज्याच्या नावावरती सर्वाधिक धावा राहिल्यात. अर्थातच गोलंदाजीमध्ये काल पार्ट टाइम गोलंदाज भूमिका राहिली होती, मात्र तो सुद्धा बॅटर या ठिकाणी आघाडीवरती होता. मात्र ज्यांनी या स्पर्धेत 68 धावा केल्या तो ठरला स्पर्धेतील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. ब्युटिफुल ट्रॉफी. आणि तो ठरला स्पर्धेतील आदित्य गोरपेकर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. मॅन ऑफ द सिरीजचा हकदार. सलामीला येत असताना त्याच्या बॅटमधून सातत्याने धावा आल्या. चला ब्युटिफुल ट्रॉफी मोमेंटम देऊन निश्चित या ठिकाणी सर्वांचा आपण सतश आभार मानूया. सर्वांचा मान सन्मान केला गेला आहे. कोणाचा राहिला असेल तर क्षमा असावी. आणि ही स्पर्धा सर्वांचं सतश आभार, खास करून जीवनशेठ वालिलकर, रविशेठ पाटील